नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच माऊली जन्मी प्रार्थना। आज आपण आषाढी एकादशीची व्रत कथा ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे नष्ट होतील, हीच माऊली जन्मी प्रार्थना। मृदुमान्य नावाचा एक दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल। या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला। उभयतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता। नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले। तिथे काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली। तीच एकादशी देवी होय। तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले। देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील। तर अशी एकादशीची कथा। आषाढ शुक्ल 11 व कार्तिक शुक्ल 11 या दोन एकादशांना महा एकादशी असे म्हणतात। त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्री विष्णू शयन करतात, झोपतात। ते कार्तिक एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे। म्हणून चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11ला होते व कार्तिक शुक्ल 11ला संपतो। हे 4 महिने व्रतस्थ राहायचे असून सणासुदींनी भरलेले आहेत। फार पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वस्ती करून राहत होते, तेव्हा याच दिवसात 4 महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे। त्यामुळे सूर्यरूपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असावेत असे काही जणांचे मत आहे। महाराष्ट्रातील विशेषतः भागवत धर्मीय किंवा पंथीय म्हणणारे लोक या दिवशी उपवास करतात, पण शक्यतर पंढरीची वारी करून श्री विठ्ठल दर्शन घेतात। जमले नाही तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नाम संकीर्तन भजन पूजनात घालवितात। माऊली भक्तांनो, आपलं पंढरपूर म्हणजे आपले शेगावच। आपलं पंढरपूर म्हणजे आपलं शेगावच। माऊली नेहमीच आपल्याला विठ्ठलाच्या रूपात दर्शन देत असतात। माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, जय गजानन टाईप करा। जय गजानन माऊली, विठ्ठल विठ्ठल, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते।